संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कधीपर्यंत येतील? संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का आले नाही? विधवा माता भगिनींचे पैसे कधीपर्यंत येतील? ज्येष्ठ नागरिकांचे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात? दुर्धर आजाराचे जे रोगी आहेत, जे लाभार्थी आहेत, सामाजिक न्याय विशेष विभागाची जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर या संदर्भात ऑलरेडी कालच आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता, व्हिडिओ बनवला होता. त्या माध्यमातून महा डीबीटी झिरो म्हणजे 2.0 या पोर्टलवर जो पॉपअप आलेला होता, जो मेसेज आलेला होता, ज्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अपडेट मिळालेली होती, त्यानुसार काल 13 तारखेपासून तर आज 14 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या वितरणाकरिताच्या प्रक्रियेकरिता प्रोसेसकरिता ते पोर्टल बंद राहणार होतं तात्पुरतं आणि त्यानंतर ते सुरळीत सुरू होणार होतं. सकाळी पाहिलं असता तो मेसेज 10:30च्या नंतर 10 वाजेच्या नंतर तिथे नव्हता. ती नोटिफिकेशन पॉपअप दिसत नव्हतं. परंतु आता त्या ठिकाणी नवीन बदल झालेला आहे आणि त्यानुसार तिथे अजून एक मेसेज आलेला आहे, एक नोटिफिकेशन, एक पॉपअप दिसत आहे बघा आणि त्या नोटिफिकेशननुसार, त्या पॉपअपनुसार अजून म्हणजे आज 14 तारखेपर्यंत 14 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या लाभार्थ्यांच्या वितरणाच्या प्रक्रियेकरिता, प्रोसेसकरिता ते जे पोर्टल आहे ते पोर्टल बंद राहणार आहे. त्यानंतरच ते पोर्टल सुरू होणार आहे मित्रांनो बघा. तर मग आता याचा अर्थ असा होऊ शकते की कालच्या प्रमाणे आज परत जर 6 वाजेच्या नंतर संध्याकाळी तो मेसेज तसा राहिला नाही, निघून गेला, परत नवीन वेळ, नवीन तारीख जर त्यामध्ये ऍड नाही झाली, सर्व काही सुरळीत आजच्या आज मार्गी लागलं, तर होऊ शकते वेळ प्रसंगी आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून या वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते. कारण हे जे वितरण आहे ते डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डीबीटी माध्यमातून होत असते. भलेही उद्या 15 ऑगस्ट असेल, आज 14 ऑगस्ट असेल, परंतु एक वेळ जर डीबीटी ऍक्टिव्ह झालं तर त्याकरिता शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस वगैरे अशातला काही भाग नसतो. परंतु जर उशीर झाला आणि उशीर झाल्याच्या नंतर उद्याची सुट्टी जर ग्राह्य धरली, साहजिकच आहे उद्या या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने तुमचा जो विषय आहे वितरणाचा, तो रखडू शकतो, तो थांबू शकतो आणि वेळ प्रसंगी होऊ शकते की थेट 17 तारखेला म्हणजे रोज सोमवारपासूनच तुमच्या आधार संलग्न खात्यावर या वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की आज, उद्या आणि परवा अजून वेळ प्रसंगी खऱ्या अर्थाने तुम्हाला 3 दिवस वाट पाहावी लागू शकते मित्रांनो. तर बघा मित्र, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता, विधवा माता भगिनींकरिता, ज्येष्ठ नागरिकांकरिता, दुर्धर आजाराच्या रोगींकरिता कालपासून जेव्हापासून आपण हा व्हिडिओ टाकला, अपडेट दिलेली आहे तेव्हापासूनच आणि आज सकाळपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा करण्यात येत आहे. मेसेजच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत आहेत की कधीपर्यंत वितरण सुरू होईल? आज होईल का? काल रात्री नाही झालं, आज संध्याकाळपर्यंत होईल का? दुपारपर्यंत होईल का? 2 महिन्याचे बाकी आहेत आमचे, 2 महिन्याचे मिळतील का? तर त्या सर्व बांधवांना ते सांगू इच्छित आहे की आज जो बदल झालेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही बदल झाला तर खऱ्या अर्थाने 2-3 दिवस अजून आपल्याला वाट पाहावी लागू शकते. बघा मित्रांनो, यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये दिव्यांग बांधव सुद्धा आहेत ज्यांचं मागच्या महिन्याचं अनुदान रखडलेलं आहे. तर मग आता त्या दिव्यांग बांधवांचं अनुदान, ज्येष्ठ नागरिकांचं अनुदान, विधवा माता भगिनींचं, दुर्धर आधार रोगी जे आहेत ते म्हणजे इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांचं वितरणाकरिताची प्रोसेस संध्याकाळपर्यंत झाली आणि संध्याकाळपर्यंत जर आनंदाची बातमी मिळाली तर 7-8 वाजेपर्यंत तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये तुमचे हक्काचे 1500 रुपये जमा होण्याकरिता सुरुवात होऊ शकते. हमखास 100% गॅरंटी, खात्रीशीर मी तुम्हाला सांगत नाहीये. या प्रक्रियेला जर वेळ लागला तरी कदाचित 2-3 दिवसाचा विलंब अजून होऊ शकतो आणि सोमवार ते बुधवार 17, 18, 19 या 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेल्या उर्वरित म्हणजे सुरुवात सुद्धा सोमवारला होणार आणि राहिलेल्या उर्वरित लाभार्थ्यांचं जे अनुदान आहे ते सुद्धा बुधवारपर्यंत म्हणजे 19 तारखेपर्यंत त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकते मित्रांनो. या व्यतिरिक्त जर काही अपडेट आली, काही बदल आले किंवा वेळ प्रसंगी तुमच्या हक्काचं तुमचं अनुदान आजपासूनच जर खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झाली तर नक्कीच 100% आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवालच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा सर्वांचा लाडका हक्काचा भाऊ नितीन अग्रवाल नक्कीच सर्वात अगोदर ती गोड बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशीच विश्वासार्ह नवनवीन खात्रीशीर माहिती मी आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या चॅनलला, आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हाईपचे बटन दाबून सुद्धा महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना
ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना, दुर्धर आजाराचे रोगी जे आहेत त्यांना सुद्धा आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ही बातमी, ही अपडेट मिळावी. स्टेटस काय आहे, काय नाही, लेटेस्ट अपडेट याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर बघा मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून 100% हमखास खात्रीशीर आणतोच. त्यानुसार म्हणजे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद. या व्यतिरिक्त तुमच्या या संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात, दिव्यांगांच्या संदर्भात, UDID कार्ड संदर्भात, टेम्पररी कार्ड संदर्भात, ज्येष्ठ नागरिक, विधवा माता भगिनी, बाल संगोपन योजना, क्रांतीवीर ज्योती योजना, जे काही तुमच्या या सर्व योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, हमखास 100% हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हक्काने विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र भेटूया लवकरच एका नवीन गोड बातमीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत